कोळी समाजाच्या जात वैधता प्रश्नावर पुन्हा पाठपुरावा. राज्यातील कोळी समाजाच्या जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्रावर सुलभ पद्धतीने मिळावेत, तसेच रक्त नात्यातील समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी महासंघ सहसचिव सतीश धडे, विठ्ठल इरले राज्य उपाध्यक्ष गोविंद सोदले, मराठवाडा संपर्क प्रमुख पंडित फलसुरे, जिल्हाध्यक्ष लातूर श्रीकृष्ण पिटले, जिल्हाध्यक्ष लातूर माणिक घंटे, माजी जिल्हाध्यक्ष लातूर शेषराव कळकुटे, जिल्हा सचिव लातूरच्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत स्मरणपत्र देत मुख्यमंत्री स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील कोळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नाबाबत 20 ऑक्टोबर 2023 रोजीच्या तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत अनुसूचित जमातीतील बांधवांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे, तसेच रक्त नात्यातील व्यक्तींना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या विविध टप्प्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या शासन परिपत्रक अद्याप जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोळी समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे कोळी महासंघाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कोळी महासंघाने संबंधित प्रशासनाला स्मरणपत्र देत 20 ऑक्टोबर 2023च्या बैठकीतील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी आणि शासनाने परिपत्रक काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदयाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली आहे. मागण्या आमच्या फार पूर्वीपासूनच्या आहेत. जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं आणि SDOच्या कार्यालयातून जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावं, याच्यासाठी 2014 कोळी महासंघाच्या वतीनं देता घे जाता मोर्चा केला. त्यावेळेसपासून आत्ताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत ते आणि त्यावेळेस ते विरोधी पक्ष नेते होते, तर असे देवेंद्र फडणवीस यांनी आमची सत्ता आणून द्या आणि त्याच्यानंतर आम्ही तुमचं 100 दिवसात प्रश्न सोडू. पण आता 10 ते 12 वर्ष झालेत, परंतु अद्याप प्रश्न सोडला नाही. त्याच्यानंतर जे विविध आंदोलन झाले किंवा कोळी महासंघानं किंवा कोळी समाज संघटना जे महाराष्ट्रामध्ये इतरही आहेत त्यांनी जे आंदोलन केलं, त्या आंदोलनाच्या नंतर सह्याद्रीवर एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये प्रोसिडिंग सुद्धा झालं. आम्ही म्हटलं की आता आमचा तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही, तर आम्हाला लेखी पाहिजे म्हटल्यानंतर आम्हाला प्रोसिडिंग करून बैठक सह्याद्रीवर घेऊन प्रोसिडिंगमध्ये लिहून दिलं होतं की जात वैधता प्रमाणपत्र आणि सुलभतेने मिळण्यासाठीच्या ज्या काही उपाययोजना आहेत, त्या उपाययोजना लवकरात लवकर केल्या जातील. ते 20 ऑक्टोबर 2023ला झाली बैठक, पण अद्याप आणखी पुन्हा इलेक्शन झालं. इलेक्शन होऊन शिंदे साहेबाच्या जागी फडणवीस आले आणि फडणवीसच्या जागी शिंदे झाले, तरीसुद्धा आमचा हा प्रश्न सुटला नाही. म्हणून या ठिकाणी या सर्व शासनकर्त्यांना जागा करण्याकरता आणि त्यांना स्मरण करण्याकरता त्यांच्या आश्वासनाचं आम्ही आज निवेदन दिलं. आणि निवेदन देत असताना आम्ही त्यांना एवढंच नुसतं निवेदनच दिलं नाही किंवा मोर्चेच घेतले नाही, तर आम्ही त्यांना प्रत्येक इलेक्शनमध्ये 2014 पासून पाठिंबा दिलेला आहे आणि पाठिंबा देऊन त्यांचे या ठिकाणी आमदार निवडून आणण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. या आपल्या जिल्ह्यामध्ये उदगीर, लातूर आणि औसा या तिन्ही मतदारसंघामध्ये या ठिकाणी कोळी समाज कुणालाही पाडू शकतो किंवा आणू शकतो. तर आम्ही या ठिकाणी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे अभिमन्यू पवार बी आले, संभाजी पाटील बी आले 5,000 मतांना. तर असंच या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी 2-3 मतदारसंघामध्ये आमची लोकसंख्या एवढी आहे की आम्ही तिथले आमदार भाजपचे 1-2 कमी करू शकतो. म्हणून या ठिकाणी आत्ता तरी याची या ठिकाणी आम्ही स्मरणपत्र दिलंय. याची या ठिकाणी दखल घ्यावी शासनानं, प्रशासनानं, फडणवीस साहेबांना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना घ्यावी आणि आमचा जात वैधता प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळण्यासाठी जे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे 20/10/2023 रोजी सह्याद्रीच्या बैठकीमध्ये प्रोसिडिंगसह दिलेलं आहे, ते तुम्ही पूर्ण करावं, अशी आमच्या या ठिकाणी मागणी करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर गेलो होतो. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये कोळी महासंघाच्या वतीने रिमाइंडर म्हणून एक निवेदन देत आहे. त्यामध्ये विशेष म्हणजे आताच आमचे धडेसाहेब बोलल्याप्रमाणे ते सह्याद्री अतिथीगृहामध्ये जे काही ठराव झाला त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी यासाठी धरणेचं आंदोलन होतं. पण आज इथं आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला आंदोलनाची परमिशन न मिळाल्या कारणामुळे आमचे प्रमुख पदाधिकारी होऊन आम्ही फक्त शांततेच्या मार्गाने आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर विशेष सांगायचं म्हणजे प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतचे आरक्षण सोडताना त्यांना आमची संख्या दिसते.
शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ मिळतो आणि शासनाच्या सर्व योजना देण्यासाठी आम्हाला जात प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. तर जेवढे लोकांचे लाभार्थी आहेत तीच परत लाभार्थी करण्याची शासनाची योजना आहे. तर ती हाणून पाडण्यासाठी आणि विशेष म्हणजे 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसल्याच्या नंतर कळते की आईच्या वडिलाच्या भावाला वडिलाच्या आत्या भावाच्या मुलाला आत्या म्हणतात. तर ही जर ह्या एवढे शिक्षित अधिकारी असून जर यांना हे गोष्टी समजत नसतील तर आमचा आदिवासी समाज आगामी काळामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या खुर्चीपर्यंत जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना खुर्चीत न बसू द्यायचं पण आम्ही तीव्र आंदोलन करू. आणि 26 तारखेला आचारसंहिता संपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि आमची सर्व टीम मराठवाड्याची तर मराठवाड्याभर तर हे आंदोलन तीव्र करू. आणि जर लवकरात लवकर मागण्या नाही मान्य केल्या तर येणाऱ्या सर्व गोष्टीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच सर्वस्वी जबाबदार असतील एवढंच मी सांगतो.